सुंदरबनच्या जंगलात सुंदर असा देखना मिठू पोपटदादा राहत होता. पण मिठू खूप बालिश आणि खोडकर होता. जंगलातल्या सगळ्या प्राण्यांची पक्ष्यांची सारखी खोड काढायचा आणि हसत सुटायचा. पण मिठू लहान होता, त्यामुळे प्राणी पक्षी जास्त लक्ष देत नव्हते त्याच्याकडे. पण आता काय झालं, हळूहळू मिठू मोठा होत गेला. पण त्याबरोबर त्याच्या खोड्या कमी होण्याऐवजी वाढतच गेल्या. एकदा काय झालं, मिठू झाडावर बसला होता, तेव्हा जंगलातले टुनटुन ससे भाऊ गाजरे घेऊन निघाले होते. पटकन मिठू गेला आणि चोचीने 2 गाजरे उचलली आणि आपल्या घरट्यात आणून ठेवली. परत गेला, उरलेली 2 गाजरे त्यांच्या हातातली ती घेऊन आला आणि आपल्या घरट्यात ठेवली. ससेभाऊ काय म्हणाले, अरे मिठू, काय रे, असं काय करतोस? अरे मला उपाशी ठेवणार आहेस का तू? तेव्हा मिठू काय म्हणाला, नाही, तुमची मी गंमत केली. ससे दादा, कशी केली गंमत? आता राहा तुम्ही उपाशी, असे म्हणून खो 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 हसायला लागला. ससेभाऊंना काय बोलावे समजेना. त्यांना राग आला, पण ते मिठूला काही न बोलता तिथून निघून गेले. परत काय झालं, परत 2 दिवस ती गाजरे मिठूने खाऊन टाकली आणि परत 2-3 दिवसाने मिठू जंगलात अन्न आणायला गेला. मग टुनटुन ससेभाऊने एक युक्ती केली. झाडावर मिठू नाही हे पाहिलं आणि त्यांनी जंगलात जाऊन झाडाखाली पडलेली फळे आणली आणि मिठूच्या झाडाखाली ठेवली आणि एका झाडीत ससेभाऊ लपून बसले. पण त्या दिवशी अन्न आणायला गेल्या मिठूला जंगलात अजिबात काही अन्न मिळाले नाही. त्यामुळे अन्न न घेताच मिठू आला. त्याला भूक तर खूप लागली होती आणि झाडाजवळ येऊन पाहतो तो फळे पडलेली. अरे वा, आज मला अन्न मिळाले नाही, पण माझ्या झाडाखाली भरपूर फळे आहेत, आता मी ती खाणार, असे म्हणून भुक्यावलेल्या मिठूने फळावर टोचा मारून खायला सुरुवात केली. तो फळे खाण्यात गर्क असताना अचानक पाठीमागून टुनटुन ससेभाऊ आले आणि आपल्या हाताच्या पंजाने मिठूला घट्ट पकडले. आता सापडलास, असे म्हणाले. मिठू म्हणाला, अरे कोण आहे, मला कोणी पकडलं, कोण आहे? पाहतो तो ससेभाऊ. ससेभाऊ, सोडा मला. ससेभाऊ म्हणाले, मिठू नाही तुला सोडणार मी. अरे परवा माझ्या हातातून सगळी गाजरे नेलीस, मला उपाशी ठेवलंस आणि आता तुला नाही मी फळे खाऊन देणार, तुलाही उपाशी ठेवणार. मग मिठू म्हणाला, ससेभाऊ मी चुकलो, मला माफ करा, मी नाही आता खोडी करणार तुमची अशी. मग ससेभाऊ म्हणाले, ठीक आहे ठीक आहे, आता इथून पुढं खोडी काढायची नाही काढणार. मग ससेभाऊ निघून गेले आपल्या घरी. मग मिठू झाडावर जाऊन बसला, पण त्याच्या खोड्या काही थांबल्या नाहीत. मिठू एके दिवशी असाच झाडावर बसला होता आणि काय झालं, जंगलातले पिट्टू हत्ती दादा दुपारच्या वेळी वारा गार सुटला होता, त्यामुळे एका झाडाखाली निवांत झोपले होते. छान झोप लागली त्यांची. हे मिठूने पाहिले. मिठूने काय केले, त्याने गंमत केली. मिठू पटकन उडत आला आणि पिट्टू हत्ती दादांच्या डोक्यावर बसला. त्याबरोबर पटकन पिट्टू हत्ती दादाने डोळे उघडले. अरे कोण आहे, कोण आहे, माझी झोप कोणी मोडली? आता तो मिठू, अरे काय रे मिठू, माझी झोप का मोडलीस तू? पण मिठू म्हणाला, हत्ती दादा, गंमत केली, बरी वाटली ना, असे म्हणून हसत जाऊन झाडावर बसला. परत हत्ती दादाने डोळे मिटले. परत मिठू आला, परत डोक्यावर बसला. असे बऱ्याच वेळा केली. मग शेवटी हत्ती दादा वैतागले आणि रागाने मिठूकडे बघून काय म्हणाले, मनातल्या मनात म्हणाले, आता या मिठूची खोड मला मोडलीच पाहिजे, असे म्हणून ते रागाने तरा समोरच असलेल्या सरोवरात गेले. त्यांनी मागे पाहिले वळून. मिठू झाडावर बसला होता आणि मिठू
हत्तीदादांच्याकडे पाहतच होता. त्याला आणखी खोडी करायची होती. त्यामुळे हत्तीदादा भरपूर पाणी असलेल्या ठिकाणी गेले. त्यांनी आपलं सगळं शरीर पाण्यात डुंबलं, फक्त डोके वर ठेवले आणि सोंडेत पाणी भरून घेतलं. त्यांनी ओळखलं मिठू येणार आणि डोक्यावर बसणार. आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे मिठू आला आणि हत्तीदादांच्या डोक्यावर बसला. त्याबरोबर हत्तीदादांनी आपल्या सोंडेतल्या पाण्याचा फवारा मिठूवर सोडला. त्या फवाऱ्याने मिठू पटकन पाण्यात पडला आणि ओरडायला लागला, हत्तीदादा मला वाचवा, हत्तीदादा वाचवा, मी बुडायला लागले, वाचवा. हत्तीदादांनी पाहिले मिठू पाण्यात पडलाय. तिने पटकन आपल्या सोंडेत मिठूला घेतलं आणि सरोवराच्या काठावर ठेवले. मग हत्तीदादा म्हणाले, मिठू, अरे बाळा, खोड्या करण्याला काही प्रमाण असतं. खोड्या कराव्या पण प्रमाणात. अति करू नये, दुसऱ्याला त्रास होतो, कळलं का? मग मिठू म्हणाला, चुकलो मी हत्तीदादा, मी नाही आता परत खोड्या करणार आणि जंगलातल्या प्राण्यांना कोणालाही मी त्रास देणार नाही, मला माफ करा, मी आजपासून चांगला वागतो. मग हत्तीदादा म्हणाले, ठीक आहे, असं शहाण्यासारखा वाग आणि कोणतीही गोष्ट करण्याला काही प्रमाण असतं. प्रमाणाच्या बाहेर केली की दुसऱ्याला त्रास होतो, आपल्याला त्रास होतो, म्हणून कोणतीही गोष्ट प्रमाणात करावी आणि नेहमी दुसऱ्याचा आदर मान राखावा. असे म्हणून हत्तीदादा निघून गेले आणि पिटूही ठीक आहे म्हणून झाडावर जाऊन बसला. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.